नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल युनिवर्ससाठी, एक माझ्यासाठी आणि एक स्वतःसाठी एक स्माइल देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण काय बघत आहोत सध्या? तर दिवाळी रेमेडी बघत आहोत की यावर्षी लक्ष्मीला कशी घरात घ्यायची, लक्ष्मीची पावलं कशी काढायची, या विविध वेगळ्या वेगळ्या माहिती मी तुम्हाला देत आहे। तर त्यामुळे रोजचे व्हिडिओ बघत जा। मी एस कट्ट्याला सुद्धा एक उपाय टाकत असते, एक रेमेडी दिवाळीसाठी तुमच्यासाठी टाकत असते आणि इथं पण असते। सारिका लाईफस्टाईलला आपला लाईव्ह असतो। तर चला, आजची काय रेमेडी आहे हे सांगण्यापूर्वी तुम्हाला ज्यांना कोणाला काही हवं असेल, आज आणि उद्या 2च दिवस बुकिंग चालू आहे। रविवारी पूर्णपणे बुकिंग बंद होणार आहे। त्याच्यानंतर मी कोणतीही ऑर्डर काहीच घेणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला जे काही आत्ता घ्यायचंय, भले तो 520चा राजा असू दे, काही असू दे, ते तुम्हाला घ्यायचंय ते तुम्ही या 3-4 दिवसामध्ये घेऊ शकता। रविवारी संध्याकाळी 12 वाजता बुकिंग हे प्रकार संपूर्णपणे बंद होईल आणि पुढचा आठवडा माझा कुरिअर चालेल। तर जे काही तुम्हाला हवं आहे ते वरती दिलेल्या नंबरवरती जरूर घ्या। तर चला, आज आपण बघूया की आपण एवढी सुंदर पोटली हे केली की आपण सुंदर कसं राहायचं, 16 शृंगारात कसं राहायचं हे सगळं शिकवलं। तर आता या सगळ्याला नजर लागू नाही म्हणून घरामध्ये ज्यांना नजर पोटली हवी आहे त्यांना माझ्याकडे नजर पोटली उपलब्ध आहे। पण ज्यांना नजर पोटली घरामध्ये करायची आहे त्यांच्यासाठी सांगते। आता 2 मिनिटं आधी थोडीशी मोठ्या पोटलीची पण माहिती मी सगळ्यांना देते। मोठी पोटली एक अजूबा आहे। सगळ्यांनी जाऊन कमेंट वाचा की जिथं ती मोठी पोटली, त्या मोठ्या पोटलीची कमीत कमीत किंमत ही 15,000 रुपये आहे। तर ती पोटली मी तुम्हाला यावर्षी 2,500ला दिली आहे। पुढच्या वर्षी मी ती 2,500ला तुम्हाला देऊ शकत नाही, कारण हे सगळ्यांना माहिती आहे ज्यांच्या घरी त्या पोटल्याची पूर्ण गुप्तता पाळलेली आहे। त्यामुळे ती 100% तुमच्यासाठी काम करणार। तर आज शेवटचा दिवस आहे। तुम्हाला जर मोठी पोटली बुक करायची असेल, राहिला असेल कोणी, तर मोठी पोटली तुम्ही बुक करू शकता। छोटी पोटली आहे, छोटी पोटली सुद्धा सर्वसामान्य नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे आयटम आहेत। त्यामुळे छोटी पोटली 750 रुपयाची तुम्ही ती पण बुक करू शकता रविवारपर्यंत। रविवार नंतर मी कोणतंच बुकिंग घेणार नाही, हे लक्षात ठेवा। आपले पत्ते, आपले स्क्रीनशॉट डबल कोणी पाठवू नका। ज्यांना माझे मेसेज गेलेले आहेत की मी तुम्हाला रेकी करत आहे आणि कुरिअर करत आहे, या गोष्टीला जर 1 महिना झाला तरच मला रिपीट मेसेज करा, नाहीतर आलं की त्याच लोकांचे मेसेज रिपीट असतात। असं करून आपलं काम कंप्लीट होणार नाही आणि सगळ्यांना सगळं मिळायला उशीर लागेल। तर चला, आज बघूया आपण घरच्या घरी काळी पोटली म्हणजे नजर सुरक्षा पोटली आपण दिवाळीसाठी कशी करायची आहे ते। हे फोन जे येतात त्याबद्दलही मला पुढे तुमच्याशी बोलायचे, त्यामुळे व्हिडिओ प्लीज व्यवस्थित बघा। तर काळी पोटली कशी करायची? तर काळ्या पोटलीसाठी सुरुवातीला काळं कापड घ्यायचं। हे काळं कापड घेऊन आपण देवापाशी नाही बसायचं। आपल्याला कुठेही बाहेरच्या म्हणजे घरात बाकी कुठेही बसा, फक्त देवासमोर बसू नका। काळी पोटली घ्यायची, त्याच्यामध्ये 1 मूठ भरून, गच्च मूठ भरून पिवळी मोहरी ठेवायची। ती ठेवून झाल्यावर एक तुरटीचा तुकडा आपला त्याच्यामध्ये ठेवायचा। तो ठेवून झाल्यावर 1 किंवा 2 मिरची, जी काही आपल्या घरात देठाची लाल मिरची असेल, भले ती 1 असो अगर 2 असो, बघा कंटिन्यू कोणीतरी फोन करते, किती त्रास होत असेल मला विचार करा। की त्यामध्ये मिरची ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 11 मिरे काळे ठेवायचे आहेत। 2 मिरच्या अखंड ठेवा किंवा 1 मिरची लाल बुंद मिरची ठेवली तरी पास आहे। त्यामध्ये ठेवायचे आपल्याला 11 मिरे आणि त्यानंतर त्यामध्ये ठेवायचा 1 खिळा। आपल्याला खिळा नसेल तर लोखंडी नट, बोल्ट, स्क्रू, काय जे घरामध्ये असेल ती 1 लोखंडी वस्तू त्यामध्ये टाकायची आहे। आणि त्याबरोबरच 1च गोमती चक्र आपल्या घरामध्ये असेल तर 1च कवडी आणि काळ्या गुंजा, हे या पोटलीमध्ये सगळं टाकायचं आहे। त्याच्यानंतर कालभैरवाचं नाव घेऊन, त्याचा जप करून, त्याचं नाव घेऊन, त्याला मनोमन सगळं सांगून की माझ्या घराला कुणाची नजर न लागो, माझ्या घरात आजारपण न येऊ, निगेटिव्ह ऊर्जा माझ्या घराला न शिवो, असं सगळं सांगून ती पोटली आपण तयार करायची आहे। आणि दिवाळीच्या आधीच ज्यावेळी तुम्हाला जमेल त्या दिवशी किंवा दिवाळीच्या आदल्या दिवशी, वसुबारसेच्या दिवशी किंवा त्याच्याही आदल्या दिवशी तुम्ही आपल्या
जर तुम्हाला मेन गेट असेल तर गेटवर बांधा किंवा चौकटीच्या वर बांधा, म्हणजे घरात आत घुसल्यावर चौकटीच्या वर बांधा, घराच्या बाहेर सुद्धा चौकटीच्या वर बांधलं तरी चालेल. आता हा तामझाम करायला कुणाला वेळ नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे पोटली उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट की ब्लॅक क्रिस्टल, जे क्रिस्टल प्रेमी आहे, ज्यांचा क्रिस्टलवर विश्वास आहे, तर त्यांनी या ब्लॅक पोटलीचंच काम ब्लॅक क्रिस्टल करतो, तर तुम्ही तोही घेऊ शकता. पण बुकिंग फक्त रविवारपर्यंतच असेल, तर तुम्ही मला किमती विचारा आणि मी तुम्हाला त्या किमती सांगते. तर हा होता आजचा व्हिडिओ की बाबा नजर सुरक्षा पोटली कशी तयार करायची. आता प्लीज 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 अगदी मी हात जोडून नम्र विनंती करते सगळ्यांना की तुमची 2,500ची पोटली असो, तुमचा क्रिस्टल असो, नाही तर 400 रुपयाचं कासव असू दे, नाही तर 100 रुपयाचं तुमचं अजून काही असू दे, प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे आणि मी अखंड परिश्रम करत आहे या गोष्टीसाठी की तुमची प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत दिवाळीच्या आधी पोचावी. पण मला तुम्ही लोक समजावून घेत नाहीये. रात्री तुम्हाला याच फोनवर आहे मी स्क्रीनशॉट टाकणार आहे. आता कोण जी व्यक्ती आहे ना तिचा स्टेटसला स्क्रीनशॉट टाकणार आहे. अक्षरशः रात्री 1:45 वाजता मला फोन आला की पोटली कधी मिळणार आहे म्हणून. तुम्ही काय समजता की स्वतःची लाईफ काही नाहीये मला? जेव्हा माझा आता त्या ताईंशी पुन्हा वाद झाला, त्या ताई नव्हत्या, रात्रीच्या दुसऱ्या होत्या, त्यांनाही मी आता त्याच भाषेत सांगितलं, त्यांचाही मी नंबर टाकणार आहे इथं. का तर कंटिन्यू 303चा झाला की 520ला, 520चा झाला की आपल्या छोटीशी आशाला कंटिन्यू फोन करतायत लोक. का कंटिन्यू मेसेज करतायत लोक? का तुमचा विश्वास नाहीये का? ताई कुठं पळून जाणार आहे का? तुमच्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी अखंड परिश्रम करते, अखंड. तर प्लीज जे कुणी माझ्यावर विश्वास असेल त्यांनीच काही बुकिंग करा, अन्यथा कुणीही बुकिंग करू नका. कारण माझे कष्ट फार वेगळे आहेत या सगळ्या गोष्टीसाठी. या गोष्टी तयार करायला फार वेळ लागतो, फार डोकं वापरावं लागतं. हे तुम्हाला कुठं मिळणार नाही अशा गोष्टी मी तयार करत असते तुमच्यासाठी आणि माफक दरामध्ये देत असते, खूप कमी दरामध्ये देत असते. त्यासाठी क्रिस्टल लाईनमध्ये माझे खूप सारे दुश्मन सुद्धा झालेले आहेत की मी सगळ्यात कमीमध्ये किंवा क्रिस्टल देत असते. तर माझी तुमच्या सगळ्यांकडनं ही अपेक्षा आहे की राहिलेले 4-5 दिवस, रविवारपर्यंतचे 2-3 दिवस मला त्रास देऊ नका प्लीज. फोन करून त्रास देऊ नका. ज्यांना मी सांगितलं आहे की तुमचं कुरिअर केलं आहे त्यांना ते पोहोचणार आहे. तुम्ही त्यांचे फोन उचलत नाही. आता नितीन झेंडे मी 3ऱ्यांदा पाठवते, विकास कांबळे म्हणून कोणतरी आहे, 6 महिने झाले आम्ही त्यांना कुरिअर पाठवतोच आहे आणि ते माघारी येतच आहे. तर दिवाळीच्या काळामध्ये कुठलंही कुरिअर माघारी आलेलं हे तुम्हाला दिवाळीच्या नंतरच मिळेल. त्यामुळे आपले फोन नंबर व्यवस्थित द्या, चालू फोन नंबर असतील ते द्या. तुम्हाला इथं सांगत आम्हाला त्या कुरिअरवाल्या लोकांना, कुठं नाशिकला असतात, कुठं हैदराबादला लोक असतात, त्यांना पण तोंड द्यावं लागतं की हा नंबर कुणी उचलत नाहीये, काय करू. तिथनं तुमची कुरिअर इथपर्यंत माघारी येतात. त्यामुळे तुम्ही कुठं चुकताय ह्याची थोडीशी किंवा एक ताईला मदत म्हणून थोडीशी ही मदत करा की प्रत्येकानं आपले स्क्रीनशॉट, आपली ऑर्डर, त्याच्यावरचा पिनकोड नंबर, रेकीची नावं, ही सगळं आपण व्यवस्थित दिलंय का. मला एकेका बाईसाठी थांबावं लागतं की ताई मला लिहायला येत नाही म्हणून पत्ता दिला नाही, पण 15 दिवस झाले पोटली बुक करून अजून आम्हाला व्हिडिओ आला नाही. अरे मी तुम्हाला कुठल्या पत्त्यावर तुमचं बुकिंग करू, काय करू, थोडासा विचार करा. का तर रात्री जो 1:45ला मला फोन आला ना, त्यानं मी एवढी घाबरले, जोरात डचकून उठले. एकतर मी काही ना काहीतरी ऐकत किंवा मेडिटेशन ऐकत कानात कॉड घालून झोपायची मला सवय आहे, खरं सांगते. आणि तो फोन माझ्या कानामध्ये जो जोरात वाजला ना, तर माझी धडधड वाढली. म्हणजे एक 15-20 मिनिटं जर मी अजून थांबली नसती माझी ती अवस्था, तर मी मिस्टरांना उठवून दवाखान्यात न्यायला लावलं असतं. एवढी बेकार अवस्था माझी ती. 2:45-2:30ला काहीतरी फोन आला ना त्या व्यक्तीचं, 2:45 त्या व्यक्तीमुळं झालेली आहे किंवा त्या ताईंमुळं झालेली आहे. तर थोडासा विचार करा. आज जी लोक माझ्यावर प्रेम करतात ती कशी करतात ह्याचा विचार करा. आज गीता
12:15 वाजता गीतानं मला ऑनलाईन बघितल्या तिने मला काय विचारलं, अगं ताई जेवलीस का, आणि आराम कर, आता काम बास कर, आपण लोकांना सांगूया की ताई सगळ्यांना सगळं देणार आहे, श्रद्धा आणि सबुरी ठेवावा. जर परिवारामध्ये अशी माणसं आहेत, तर अशी माणसं का आहेत आपल्या परिवारामध्ये की 100, 200, 300, 400 फोन करत बसणारी माणसं, 5000 वेळा हाय करत बसणारी माणसं. तुम्हाला दुसरा तुमच्या पोरांचा फोन घ्या, त्याच्यावर 5000 वेळा हाय करा आणि तुम्ही तो परत ते हाय तुम्ही बरं करून बघा, काय होत असेल डोक्यामध्ये ह्याचा विचार करा. खूप खूप कामाचा लोड आहे. मी माझे 100% देण्याचा प्रयत्न सगळ्यांना. बघा अजून फोन येत आहेत की आपला हे कट झाला, व्हिडिओ कट झाला, एवढे फोन कंटिन्यू, हा झाला की तो झाला की तो, 3-4 फोन कंटिन्यू वाजत असतात. अरे का, मग तुम्ही केलं कशाला बुकिंग? तुमचा जर विश्वास नाहीये ना तर तुम्ही बुकिंग केलं कशाला? तर काही माणसं एवढी चांगले आहेत की एकटी गीताच असं नाही, पण गीतानं रात्री मला पहिलं हे विचारलं, ताई तू जेवलीस का, आणि झोप आता, आराम कर, खूप झालं. सीमाताईंचं तेच असतं, ताई झोपा आता. अजून कुणी आहेत ते सांगतात ताई झोपा आता, मेसेज करतात. पण गीता असो, सीमाताई असो, भरपूर साऱ्या माझ्या साऱ्या मैत्रिणी आज तागायत कधीही फोन करत नाहीत. वैशू माझी खूप जवळची मैत्रीण आहे, वैशूनं आज ताग्यात मला कधी फोन केला नाही. तिला हवं ते रेकॉर्डिंग ती बोलून ठेवते आणि सांगते ताई तुला हवं ते व्हावाच. उर्मिला कधी नाही असा अपरात्री वगैरे फोन केला किंवा कधी फोनच नाही केला. ही लोक खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर घेणारी लोक आहेत माझ्याकडनं, की आतापर्यंतचा हिशोब केला ना तर 3-4 लाखापर्यंत त्यांनी माझ्याकडनं गोष्टी घेतलेल्या आहेत आणि तरीही ती माझ्यावर खूप प्रेम करतात. तर हे तुमचं का असं की मी यावेळी हे बुक केलं ना अजून मला मिळालं नाही? हे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट नाही आहे की इथं 100 माणसं कामाला बसली आहेत आणि तुमची एक ऑर्डर आल्या तीच ऑर्डर भरतील. इथं आम्ही दोघंच काम करतो हे सगळ्यांना माहिती आहे. तर जेवढं मला शक्य आहे तेवढे माझे 100% मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते. पण कळकळीची विनंती आहे माझी की कमेंटमध्ये सुद्धा गीता, वैशू, सीमाताई ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना त्या सगळ्यांनी कमेंटमध्ये कमीत कमी आज हे सगळ्यांना सांगा की जर तुम्हाला ताईची तब्येत चांगली बघायची असेल, ताईच्या चेहऱ्यावर हसू बघायचं असेल तर प्लीज फोन करून मला डिस्टर्ब करू नका. इतका त्रास होतो ना मला, मी टॅबवर काम करत असते, फोन येतो, टॅब हँग होतो. मी इकडं कुणाला तरी डीलरशी ह्याच्याशी व्हॉट्सअपला जायची पण मला सोय नाहीये, तिथं डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल, व्हिडिओ कॉल सगळे येत असतं की तो ठेवला की 520ला पण येत असतं. कंटिन्यू 3 फोनवर माणसं एक झाला की एक झाला की हे करत असतात आणि आपण कंटाळून त्यांना विचारलं, शेवटी फोन उचलला आपण. माझ्या शिस्तीच्या बाहेरची गोष्ट आहे ही. हे बघा अजून फोन येत आहेत, अजून फोन येत आहेत. आपल्या शिस्तीच्या बाहेर आपण फोन उचलला तर काम काय असतं? 99च्या ऑफर मधली माझी एक लिपस्टिक राहिली आहे, 99च्या ऑफर मधले माझं हे राहिले. या गोष्टीसाठी तुम्ही एखाद्या माणसाला एवढं छळू शकता? आज सगळ्यांनी विचार करा की मी पेशंट आहे हार्टची, हे सगळ्यांना माहिती आहे. तर रात्री माझ्यावर काय वेळ आली असेल? एक आपले आई वडील म्हातारे असतात, अजून आपले पै पाहुणे म्हातारे असतात किंवा काही असतं, पण रात्री 1:45 वाजता एखाद्या दुसऱ्या लेडीजला फोन करणं हे किती योग्य आहे? हे गीता योग्य आहे का? हे संगीताताई योग्य आहे का? वैशू, सीमा जाधव या सगळ्यांनी सांगा की हे योग्य आहे का ताईला असा त्रास देणं? तर थोडंसं कमेंटमध्ये ना हेल्प करा मला. आणि पूर्ण हात जोडून मी विनंती करते की प्लीज मला फोन करून, तुम्ही मला जेवढे फोन कराल तेवढे तुम्ही माझ्यापासून लांब जाता. मी त्या लोकांची ऑर्डर कधीही घेत नाही. मी भले तुम्हाला ना माझं नियम सोडून पैसा माघारी देईल, पण मला फोन केलेला अजिबात आवडत नाही. तुम्ही कुठलंही औषध विकत नाही. मला अर्जंट होतं. काय अर्जंट होतं? तुम्हाला बिनरेकी करता 520 राजा पाठवून देऊ का? एवढा अर्जंट आहे का तुम्हाला तो की तुमच्या हातात 500? तुमची कर्म वाईट आहेत.
तुमची कर्म वाईट आहेत आणि तुम्हाला 520चा राजा हातात पडल्या पडल्या तुम्हाला लाखाची लॉटरी लागणार आहे का? एकही गोष्ट माझ्याकडची अशी नाहीये की त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. अर्जंट कशाला म्हणतात? औषध, पाणी, सलाईन, आलं इंजेक्शन, जे काही असेल आणि खाद्यपदार्थ ह्याला अर्जंट म्हणतात. की बाबा 1 किलो तांदूळ मी विकते आणि त्यांच्या घरात खायलाच नाहीये आणि ते माझी वेळेत नाही पोहोचले, तर त्यावेळी तुम्हाला अर्जंट आहे हे म्हणता येतं. आज आपल्याकडच्या 100% परिवारापैकी 35% परिवार हे सगळे जण परदेशी आहेत किंवा त्यांची मुलं परदेशी आहेत. आपल्या वैशूचा मुलगा सुद्धा आता परदेशात आहे. मग त्याची त्या वेळेप्रमाणे रेकी आपल्याला करायची असते. म्हणजे डोक्याला किती त्रास असतो हा विचार करा जरा. की एवढी छान दिवाळी तुमची सगळ्यांची चालली आहे, तर फक्त फोन करू नका आणि डिस्टर्ब करू नका. नाही तर माझ्याकडनं काम होणार नाही, मी आधीच सांगते. परत नाही पोटल्या तुमच्या पोरल्या, मला स्वतःला एनर्जी पाहिजे, त्यावेळी मी तुम्हाला देऊ शकते. मी खूप कंट्रोल केलं की न रडता हा व्हिडिओ करायचा म्हणून, पण खूप सॉरी नाही झालं माझ्याकडनं. कारण काही माणसंच अशी असतात की इतकी त्रास देतात की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहतच नाही. का तर आपण त्याच्यासाठी 100% देतो आणि त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला असं करायचं म्हटल्यावर मन पूर्ण तुटून जातं. तर चला, इथंच विषय वास करते मी. काळी पोटली नसेल ज्यांना बनवायची त्यांना आपल्याकडे आहे, ती घेऊ शकता, घरात बनवू शकता. 750च्या पोटलीचं बुकिंग चालू आहे, रविवारपर्यंत बुकिंग करू शकता. त्यामध्ये सुद्धा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नुसती पोटली नाही मी देते तुम्हाला, न मिळणारे 2-3 आयटम देत आहे तुम्हाला, खूप कमी किमतीमध्ये देत आहे तुम्हाला ती पण मी पोटली. तर तुम्हाला जे काही हवं आहे, दिवाळी धमाकामधलं हवं असेल, अगर काय हवं असेल, हे शेवटचं बुकिंग आहे. रविवारी 12च्या नंतर जे बुकिंग करतील, रात्री रविवारी 12च्या नंतर जे बुकिंग करतील त्यांचं कोणतंही सामान मी दिवाळीत देणार नाही. माझी दिवाळीची सुट्टी संपल्यावरच मी त्यांचं सामान देईन, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता यापुढे जो कुणी मला फोन करेल हे लक्षात ठेवा, ना मी तुम्हाला रिफंड पैसे देणारे, ना मी तुम्हाला तुमची ऑर्डर देणारे. अजिबात नाही. शिस्तीनं काम होऊ द्या. फोन करू नका. फोन मला त्रास देतो, माझा टॅप हँग होतो. मी जर पुढे काम करत असेल आणि कुणाचा फोन आला तर टॅप हँग होतो आणि त्याच्यानंतर मला 15 मिनिटं थांबावं लागतं, कारण 2, 2.5, 3 लाख मेसेज त्याच्यावर पडलेले असतात. ऑनलाईन आहेस ताई, आम्हाला बघत नाही. अरे तसं नाहीये. ऑनलाईन ताई कुणाचं ना कुणाचं कामच करत असती. काय ऑनलाईन कुठं गेम खेळत बसत नाही किंवा कुणाशी गप्पा मारत बसत नसती. दिवस आणि रात्र इथं काम चालू आहे, त्यावेळी तुमच्यापर्यंत सगळं पोहोचतंय. जर तुम्ही याप्रमाणे माझ्याशी वागत राहिलात तर खूप विचित्र ह्याच्यातनं सगळं निर्माण होईल. मला एनर्जी असेल तर मी तुमच्या क्रिस्टलला एनर्जी देईल. आता जी व्यक्ती होती माझ्याकडं फोन करणारी, माझ्या डोक्यात तिच्याबद्दल बिलकुल पॉझिटिव्ह विचार नाहीयेत. मी आज त्यांच्या कशालाच रेकी करू शकत नाही, कारण आमचा हा नियमच नाहीये. ही सगळी वचनं रेकीच्या क्लासमध्ये घेतली जातात की ज्यावेळी त्या व्यक्तीबद्दल मनात खट आपल्या होतं त्या व्यक्तीला कधीही रेकी द्यायची नाही, कारण ती रेकी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. किंवा त्यावेळी तुम्ही 2 दिवस थांबत जा, आपलं त्या माणसाबद्दलचं मत चांगलं झालं की मग रेकी देत जा. रेकी ऊर्जा किंवा कुठलेही हे सोप्या गोष्टी नाही आहेत, या अजिबात सोप्या गोष्टी नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला असं नका वाटू देऊ की एखादी साडी येते, बाबा साडी तुम्ही पत्ता दिला मी लगेच बुक करू शकते. पण क्रिस्टल तर बघा अजून फोन चाललेत, म्हणजे डोकं किती हँग होत असेल ह्याचा विचार करा तुम्ही. फालतूगिरीमध्ये सुद्धा लोक फोन करतात, फालतूगिरीमध्ये सुद्धा. दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी, हॅप्पी दसरा आणि हॅप्पी दिवाळी पाठवू नका. ते तिथं दिसलं की मी त्या नंबरलाच जात नाही की इथं चला पुढचं यांनी टाइमपास केलाय. मग तुम्ही कुठली तरी वरची ऑर्डर असेल तुमची तरीही ती तुम्हाला मिळत नाही. व्हिडिओ, गाणी, अजून काय अश्लीलता, या गोष्टी कृपा करून कुणीच करू नका. म्हणजे माझं कामातले जे माझा हा आठवडा आहे ना, हा खूप महत्वाचा आहे तुम्हा लोकांसाठी पण आणि माझ्या जबाबदारीसाठी पण. तर तो व्यवस्थित काढा.
हे बघा फोन कंटिन्यू फोन आहे, कंटिन्यू फोन आहे. मग किती वैताग येत असेल या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करा. चला, कुणाचं मन दुखलं असेल तर खूप खूप सॉरी, पण मला हे सांगणं फार गरजेचं होतं. कारण मी रात्री खूप घाबरले होते आणि माझी तब्येत रात्री खूप बिघडली होती. की म्हणजे माझ्यावर वेळ ही आली होती की आता घरातल्यांना उठवावं आणि सांगावं की माझ्या छातीतली धडधड नाही थांबत आहे, तर मला दवाखान्यात न्या. एवढी वेळ माझ्यावर त्या फोननं आली होती काल. त्यामुळं प्लीज परत हात जोडून विनंती आहे, दम धरा, श्रद्धा सबुरी ठेवा, गोडीत बोला आणि फोन करू नका. यापुढं मी साईबाबांच्या पुढं बसून सांगते तुम्हाला, ज्याचा फोन येईल त्याला मी ना रिफंड करणार आहे, ना त्यांची ऑर्डर मी दिवाळीपर्यंत देणार आहे. हे लक्षात ठेवा. काही तुमची 100 असो, 1000 असो, 500 असो, नाही तर 10,000ची ऑर्डर असो, मला फोन आला, दाजींना फोन आला, तर समजायचं ती ऑर्डर तुम्हाला मिळणार नाही. मला तुम्हाला जी काही नावं ठेवायची ते तुम्ही ठेवू शकता, पण मी माझ्या रीतीनं, माझ्या कडक स्वभावानंच चालणारी मी आहे. माझ्या कामात कुणी मला डिस्टर्ब केलेलं मला आवडत नाही. म्हणून मी बाकीच्या युट्यूबर सारखी नाही. त्यांचे काय व्हिडिओ चालतात, त्या काय करतात, माझं लक्ष तरी असतं का? दुनियेचे वेगळे व्हिडिओ चालू असतात आणि माझे वेगळे व्हिडिओ चालू असतात. मी एवढी सरळ मार्गाने चालणारी बाई आहे. आणि त्यात जर तुम्ही असे डिस्टर्ब करत असाल, ज्यांना घाई आहे त्यांनी माझ्याकडं काहीही बुक करू नका आयुष्यभर, काहीही बुक करू नका. तुम्हाला परवा पण मी साडीचा किस्सा सांगितला की मी इथं साडी अक्षरशः टेपनं मोजून बघितली की बाबा खरंच छोटी साडी आली आहे का. तर साडी मला व्यवस्थित पुरतीये, माझी उंची सोडून एवढी शिल्लक राहतीये. मग मी ती साडी दिली, तरी ती बाई ज्या कोणी होत्या मॅडम त्यांनी हेच केलं ना, मिळाली तर बरं होईल असं तसं. मी त्यांचे 300 रुपये माघारी देऊन टाकले, कारण आपल्याला कटकटी कुणी नकोच आहे. एक तर माझ्या ते रूलमध्येच बसत नाही पैसे माघारी देणं, पण एखाद्यानं मला हॅमरिंग केलं जास्त तर मला ते द्यावे लागतात किंवा मला त्या माणसाचं काहीच करायचं नसतं, म्हणून मी त्या माणसाचे पैसे देऊन ब्लॉक करून टाकते. इथं फोन आला, शेवटचं सांगते मी सगळ्यांना अगदी गोडे, माझा 520चा नंबर, माझा 303चा नंबर, माझ्या नवऱ्याचा नंबर आणि माझा टॅपचा नंबर म्हणजे छोटीशी आशाचा नंबर, या 4 नंबरवर ज्याचे कॉल येतील त्याला ब्लॉक केलं जाईल. मला काही एक गरज नाही, मी आयुष्यात त्या व्यक्तीच्या तोंडाकडे नाही, त्याच्या फोनकडे पण कधी बघणार नाही. मी डायरेक्ट ब्लॉक करेन. हे सुद्धा आता कंटिन्यू फोन जे करतायत ते एका सेकंदात ब्लॉक होणार आहेत, माझा व्हिडिओ संपल्या हे लक्षात घ्या. त्यामुळं आजपासून दिवाळी होईपर्यंत मला कुणाचाही फोन नाही आला पाहिजे. हे ज्यांना माझं वागणं पटत नाही त्यांनी आज मला डायरेक्ट सांगावं, ताई आमचे पैसे माघारी दे, तर मी ते पैसे तुम्हाला दिवाळीच्या नंतर माघारी देईन. कारण माझ्याकडं कुणाला गुगल पे, फोन पे करायला सुद्धा वेळ नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. तर चला, थोडा गोड, थोडा कडू, थोडा हळवा व्हिडिओ माझा झाला. मी नाही कंट्रोल करू शकले स्वतःवर आज, सॉरी. मी ठीक आहे तर बघा, फोन कंटिन्यू फोन आहेत, कंटिन्यू. तर मी नाही आज कंट्रोल करू शकले स्वतःवर. आज लाईव्ह नसेल कारण माझ्यात तेवढी एनर्जी नाही. तर आज कुठल्याही प्रकारचा लाईव्ह नसेल. स्टेटसला मी काय ऑफर असेल, काय असेल ते टाकल्या आहेत, त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करू शकता. परत एकदा सांगते, कोणत्याही गोष्टीचं बुकिंग हे रविवारी रात्री 12 पर्यंत करा. रविवारी रात्री 12च्या नंतरचे पेमेंट हे दिवाळी झाल्यावर 4 दिवसानं तुम्हाला त्याच्या वस्तू मिळतील किंवा काय असेल ते. कुणाची कुरिअर माघारी आली तरीही मी परत कुरिअर देणार नाही. इथं कुरिअर माघारी आल्याचं पोतं भरले अक्षरशः, की तो नंबरच चुकीचा आहे, तो नंबरच उचलत नाही कुणी, त्याचा बॅलन्स संपलेला असेल, काय असेल, अशा अनेक भानगडीनं मोठी मोठी पार्सल इथं पडलेली आहेत. मी जर तुम्हाला साडीवर 300 रुपयाच्या साडीवर 300 रुपयाची पर्स फ्री देत असेल तर मी काय चीज आहे हे तुम्ही ओळखून घ्या, की किती मनोभावे मी काम करत असेल या गोष्टीचं. नफा तोट्यापेक्षा तुमची स्माईल, तुमचे कमेंट्स या गोष्टी मला हव्या आहेत. आणि तिथे जर तुम्ही असे फोन करून मला छळत असाल तर मलाही काहीतरी विचार करावा लागेल. हे बघा, तुम्हाला खोटं वाटेल, कामातनं हा सुद्धा वेळ नसतो की 3 दिवस झाले मी आज या 2 बांगड्या आणि या 2 बांगड्या घालून फिरतीये. म्हणजे माझं माझ्या स्वतःकडे तरी किती लक्ष. सगळ्याचा विचार करा सगळ्यांनी. आणि प्लीज जे मला समजून घेऊ शकतात त्यांनी कमेंट करा, जे जिथं सगळ्यांना, की बाबा ताईला फोन करून त्रास देऊ नका
अन्यथा नाही. कुणाला मला उर्मट म्हणायचंय, कुणाला काय म्हणायचंय, कसल्या कमेंट करायच्या तसल्या कमेंट तुम्ही करू शकता, कारण मी आज कमेंट बॉक्सकडेच येणार नाही. पण मला फोन आला तर तुम्ही ब्लॉक व्हाल आणि तुमच्या वस्तू या तुम्हाला दिवाळीच्या नंतर मिळतील. हाच माझा नियम आहे. कुणाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. कुठंही मला 3 नंबरवर 4 नंबरवर, माझ्या नवऱ्याच्या फोनवर सुद्धा कुणाचा फोन नाही आला पाहिजे. 4 नंबरवर फोन आले ती व्यक्ती ब्लॉक होईल. त्याचा ब्लॉक केव्हा काढला जाईल? दिवाळीच्या नंतर. कारण ही अर्जंट काम नाहीये, कुठलंही अर्जंट काम नाहीये. त्याला तुम्हाला तुमचे कष्ट, तुमची स्वतःची ताकद सगळं पणाला लावावं लागणार आहे. त्यावेळी हे बघा, तिथं झालं की आता इथं चालू झालं. हॅलो, कुठं आहे म्हणजे? कुठं आहे म्हणजे काय? कुठं? हा, कुठं? गावात आहे का नाही? नाहीये. कोण बोलते? सुनीता बोलते. सुनीता? हॅलो, सॉरी, काय मला नाही लक्षात येते. चला तर टाटा बाय बाय. हे असं चालू राहणार आहे. आता कोण घरी पोचले म्हणजे बघा, चिंचनेरच्या पुलावर उभं. मी इकडं 30-40 किलोमीटर लांब आहे आणि आता तिथं माझ्या नवऱ्याचं डोकं खाल्लं जाणार, कोण घरी गेला असेल त्यांनी. तर चला, हे सगळं चालूच बहुतेक राहणार आहे. कुणी बंद करायच्या ह्याच्यावर नाहीये, त्यामुळे ताईलाच सगळं शेवटी बंद करावं लागणार आहे. 3 फोन ऑफ करून मीच पळून जाते आता लांब, म्हणजे कुणालाच काही मिळायला नको. तर चला, आज मी असेल लाईव्हला, माझा मूड तोपर्यंत ठीक झाला तर मी लाईव्ह नक्की घेईल. तर त्यावेळी लाईव्हला येईल. 2 वाजताच येईल. 3 वाजता जुळत नाही, 2ला जुळलं की पुढची कामं होतात. तर अजून कोणाला साड्या ह्याच्यामध्ये हव्या असल्या, होलसेलमध्ये साड्या, शॅम्पू, तेल काही हवं असेल तर त्यांनी मला मेसेज करा, म्हणजे मी तुम्हाला सांगते. कालच्या साड्या घेतल्यात त्या ताईंना अजून कुठल्या साड्या पाहिजेत ते सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला तुमचं कुरिअर पाठवून देते. चला, टाटा बाय बाय.